असं बटर पनीर एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बटर पनीर बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाव किलो पनीर। त्यामध्ये मी थोडी मिरची पावडर आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ हे टाकून हे सर्व मिक्स करून घेणार आहे। पनीरला मिरची पावडर आणि मीठ हे चांगले लावून घ्यायचं आहे। आता मी पनीरला मिरची पावडर आणि मीठ लावून घेतलेले आहे। आता आपण हे बटर मध्ये गरम करून घेऊ। आता पॅन हा गरम झालेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकते। त्यानंतर थोडं बटर टाकते। तेल आणि बटर हे गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये मी हे पनीरचे तुकडे टाकते। आता पनीर चांगलं गरम होईपर्यंत आपण पनीर बटरचा मसाला काढूया। आता मी इथे मिक्सर मध्ये टोमॅटो, कोथिंबीरीचे देठ, कांदा, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे सर्व घेतलेलं आहे। त्यानंतर भिजवलेले काजू, बेडगी मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व आपण वाटण करून घेऊ। आता मी या सर्व मसाल्यांचे वाटण करून घेतलेले आहे। पनीर पण चांगले फ्राय झालेले आहे। आता मी हे पनीर काढून घेते। आता पनीर फ्राय करून घेतलं, त्याच पॅन मध्ये मी 1 चमचा तेल टाकते। त्यानंतर थोडंसं बटर, त्यानंतर 1 चमचा जिरं, जिरं चांगलं तडतडून द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेले लसूण टाकते। लसूण थोडा फ्राय करून घेऊ। त्यानंतर 1 चमचा बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेली मी हिरवी मिरची, तर काही खडे मसाले। आता हे सर्व चांगलं परतून घेते। आता हे सर्व चांगलं परतलेलं आहे। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकते।
हा कांदा चांगला फ्राय करून घेऊ। कांदा हा चांगला फ्राय झालेला आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकते। हा मसाला पण चांगला फ्राय करून घेऊ। हा मसाला चांगला फ्राय करून झालेला आहे। आता त्यामध्ये मी तयार केलेलं वाटण टाकते। आता हे वाटण चांगलं फ्राय करून घेते। वाटण केलेला मसाला हा थोडा फ्राय करून झालेला आहे। आता त्यामध्ये मी थोडं गरम पाणी ओतते। आणि हा मसाला 5 मिनिटं शिजवून घेते। आता हा मसाला मी चांगला शिजवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा कस्तुरी मेथी टाकते। फ्राय केलेले पनीर टाकते। हे थोडे मिक्स करून घेते। त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। तर आपली पनीर बटर मसाला ही तयार झालेला आहे।